कच्चा स्वागत है। वड़कम। अरे वा, खंबा गणी पधारो सा हमारी सोसाइटी। अरे वा, म्हणजे भारत दौरा खऱ्या अर्थानं कारणी लागतोय, हो की नाही? प्रणाम, रउआ के स्वागत बा। अरे वा वा, थँक्यू धन्यवाद। नमस्कार। अद्रोनी आसामी, अरे वा वा, छान छान छान। वेलकम टू आवर सोसायटी। हो, थँक्यू। बघितलं, भारत दौरा सुरू झाला आणि या भारत दौऱ्यामध्ये एक राज्य आपण प्रवास सुरू केल्यानंतर आता होम मिनिस्टरच्या या भारत दौऱ्यामध्ये आता या सगळ्या माऊलींनी विविध प्रांतांच्या भाषेमध्ये माझं स्वागत केलं। सगळा देश एकत्र असल्याची भावना आज आपल्याला अनुभवायला मिळाली। सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलन्ससह प्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा सुरू आहे। पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता या ठिकाणी आपण आलेले आहोत। स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1773 ते 1911 मध्ये हे शहर देशाची राजधानी होतं। व्यापारासाठी या शहराचा वापर प्रामुख्याने होत असं। इथल्या वास्तूमध्ये ब्रिटिशांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो। अशा या कलकत्त्यामध्ये आज आपण आलेले आहोत। रेखा राजेंद्र भागवत, बिहाला चौरस्ता, कलकत्ता इथे आपण भागवत कुटुंबाशी आज संवाद साधणार आहोत। मी रेखा राजेंद्र भागवत, माझं शिक्षण MTech MBA आणि मी एका नामांकित कंपनीमध्ये मार्केटिंग कम्युनिकेशन या क्षेत्रात कार्यरत आहे। 2.5 वर्षांपूर्वी आम्ही इथे कलकत्त्याला नोकरीनिमित्त आलो। बरेच वेगवेगळे सण आम्हाला बघायला मिळालेत। इथलं एक वेगळं कल्चर बघायला मिळालं। आज मी खूप एक्सायटेड आहेत की आदेश बांदेकर माझ्या घरी येणार आहेत आणि मी हेच म्हणू इच्छितो, आदेश दा आपणादा स्वागत जानाई। नमस्कार। काही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर। पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसतो। घ्या उखाणा। रुंजुण झुणात बसली मेनात, खणचोळी अंगात शेंदूर भांगात, लवंगा मुठीत जायफळ ओटीत, सोन्याची किल्ली चांदीचं कुलूप, उघडलं दार त्यात होती परातीत भात त्यावर तूप, तुपासारखा चिरेबंदी वाडा, अहो राजेंद्रराव हातातलं काम सोडा आणि मला होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला धाडा। अरे वा, किती मस्त। तुम्ही पण काय केलंय का? घ्या, छोटासाच आहे। घ्या। परातीत परात, चांदीची परात, बिरारांची लेक आणली मी भागवतांच्या घरात। अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे मिस्टर, नमस्कार। नमस्कार। या सासूबाई, नमस्कार। हा माझा मुलगा, हॅलो, माझी आई, नमस्कार। माझी मुलगी, बर, माझी ननंदबाई नमस्कार। आणि माझी भाची। हो। आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी, कॉलेज फ्रेंड्स आहेत, कॉम्प्लेक्समधले फ्रेंड्स आहेत। नमस्कार सगळ्यांना, नमस्कार। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण तसं म्हटलं तर पूर्ण भारतभरात, कारण की माझे वडील हे आर्मीत होते। तर आम्ही राजौरीला होतो। राजौरी म्हणजे आता LOC, त्यानंतर दिल्ली, जबलपूर, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आमचं हे होऊन फायनली महाराष्ट्रात सेटल झालो। आणि मग कलकत्त्याला नोकरीनिमित्त, तर माझ्या मिस्टरांचं ट्रान्सफर झाली, त्यामुळे मीही इथे ट्रान्सफर घेतली आणि आम्ही दोघेही आता इथे नोकरीनिमित्त कलकत्त्याला राहतोय। कशी ओळख झाली? नाही, अरेंज मॅरेज, त्यामुळे आई वडिलांनी जमवलं। तो दिवस आठवतोय तुम्हाला? दिवस पूर्ण आठवतोय, कारण व्हायचं कसं, दिल्लीला जॉबला असताना ज्या वेळेला लग्नाचं ठरलं की बाबा आता लग्न करायचं आहे, तर प्रत्येक वेळेला यायला जमत नव्हतं। तर मग वडील आणि आमचे मामा मग सगळ्या नातेवाईकांशी जाऊन त्यांना भेटून सगळं फिक्स करून ठेवायचे। असं साधारणतः प्रत्येक वेळेला तुम्ही आलात की किती मुली बघायचा? प्रत्येक वेळेला आलो का 5-10 वगैरे बघायचो। एकूण लग्न ठरेपर्यंत किती मुली बघितल्या? 25-30 बघितल्या असतात। काय सांगता? तो दिवस तुम्ही? तर मग मामा आणि वडील आमचे जाऊन भेटून ठरून ठेवायचे आणि आल्यानंतर आम्ही जाऊन भेटून यायचो। तर ज्या दिवशी बघायला गेलो तर त्याच दिवशी सकाळी आम्ही अजून एका स्थळ बघून इकडे मनमाडला आलो। मग काय झालं? हे आले तो दिवस आठवतोय? हो। काय झालं?
त्या दिवशी म्हणजे मनमाडला कधीच एक तर पाऊस होत नाही, म्हणजे एक तो दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी एवढा पाऊस म्हणजे अक्षरशः आम्ही वैतागलो त्या पावसाला की कधी हा एक मिनिट, पाऊस. हे आले म्हणून पाऊस पडला? हा, जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा पाऊस पडायचा. मला सांगा, पाऊस पडायचा पण नुसता पाऊस पडायचा की गडगडाट होता तेव्हा? गडगडाट पण व्हायचा आणि पाऊस पण पडायचा. मग तेव्हा पाऊस पडला आणि आता किती वर्ष झाली लग्नाला? 17 आता होतील 17. पाऊस पडला आणि 17 वर्ष गडगडाट ऐकताय? कंटिन्युअस हा गडगडाट. गडगडाट. आता पाऊस नाही पडत, आता पाऊस नाही आता पडत. फक्त गडगडाट होतो. पण मग मला सांगा, त्या दिवशी हे आले, पावसात होते, हो. पुढे काय झालं? त्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला. मग हे बोलले मला मुलीशी एकटं बोलायचं आहे काही. मग आम्ही दोघं एक म्हणजे दुसऱ्या खोलीत जाऊन बोललो एकमेकांशी आणि मग झाला कार्यक्रम. संध्याकाळी हे लोक घरी गेले आणि आम्हाला होकार कळवला त्याच दिवशी. आणि आय थिंक 3 दिवसातच आमचा साखरपुडा ठरला, पण साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि मग लग्न झालं. लग्नात आणि साखरपुड्यात एक 6-7 महिन्याचा गॅप. 6-7 महिन्यात किती वेळा ते मनमाडला आले? बराच झालं, हा, बराच वेळ झाला. काय हो, दिल्लीतनं कसा काय वेळ काढला? ऍक्च्युली त्यावेळेला मग माझा जॉब चेंज झाला लगेच? आणि हा करून म्हणजे त्या घेतला पिरियडमध्ये त्यांनी लग्नासाठी. करून घेतला. त्या पिरियडमध्ये मुंबईला शिफ्ट झालो. मग इथली बंगाली भाषा येते तुम्हाला? मला तर येत नाही, हा, पण रेखाने ऑलमोस्ट पहिल्या 6 महिन्यातच ती बंगाली कामाला शिकली. बाईपुरती कामापुरती येते. काय काय येतं म्हणजे साधारण मला सांगा. म्हणजे कामाला बाईला सांगायचंय काय, किंवा काय? भात लाव, मीठ थांबा, घाल, थांबा. भात लाव हे कसं सांगता? भात लगोबे, नून डॉलबे. थांबा 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 थांबा, मला शिकून जाऊ द्या ना. भात डॉलबे मराठी हिंदी बेंगोली मिक्स करून अच्छा जे केलंय. जमेल. मला पण शिकवा ना जरा, कारण मी सुद्धा इकडनं जाताना या आठवणी घेऊन जाईन ना. भात डॉलबे, हा, ठीक आहे, बरोबर ना? चुकलं तर सांगा. माझं चुकलं. कोण बाबा इथलं बंगाली असेल, आमच्याकडनं चुकत असेल तर आम्ही क्षमा मागतो. कोण आहे बंगाली बोलणारे इथे? बेंगोली. भात डॉलबे बरोबर आहे? नाही मग काय? भात बोशाबे. भात बोशाबे म्हणजे आधी तांदूळ धुवून घे, कळलं का? आणि सगळ्यात सोपं म्हणजे भात डॉलबे काहीतरी शिकवत आहेत मला. सगळ्यांना मी आधी सांगते की आम्ही बांगला जानी ना, आम्ही एकटो अल्पो जानी, तो वो लोग समझ जाते हैं. एकटो अल्प जॉईन आहे, बरोबर आहे, करेक्ट आहे. हे एवढंच शिकवायचं ना मला मुद्द्याचं. हे बॉट डालबे ना म्हणजे लोक जेवायला पण देणार नाही तिकडे. बरं, या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य? गडगडाट रागवायची गरज नाही पडत. नाही का? गडगडाट झाला का समजून घ्यायचं, हो का? मग थोडं बॅकफुटवर येऊन आपण थोडं शांत होऊन जायचं. पण उत्तम साथ दिली एकदम. जिथे जिथे तुम्ही पोस्टिंग किंवा तुम्हाला जावं लागेल नोकरीनिमित्त, तिथे ही माऊली प्रत्येक ठिकाणी ॲडजस्ट होत आली. मी तुम्हाला कलकत्त्याचं सांगेल. जुलैमध्ये ज्या वेळेला मी आलो, ही फॅमिली, 2 मुलं, वाईफ, हे सगळेचे सगळे माझ्या आधी 15-20 दिवस आधी ऑलमोस्ट आले होते. सगळा सेटअप करून ठेवलेला होता आणि मी 1 महिन्यानंतर आलो. बहुत झाल्यावर बस भात खाण्यासाठी आलं डायरेक्ट बहुत झालं. बस. काय गंमत आहे बघा. काय करायची गरज नाही बरं, पडत, सगळं बरं. वेल सेट केलेलं होतं. कसा आहे स्वभाव त्यांचा? इन एव्हरीथिंग लाईक ही इज व्हेरी सपोर्टिव्ह, की तू कर, तुला जे करायचं आहे. म्हणजे कधी कुठल्या गोष्टीला मला असं मनाई नाही केली किंवा हां थोडा स्वभाव रागीट आहे, पण बाकीचं सगळं म्हणजे अगदी जे मला पाहिजे, फ्रीडम म्हणा किंवा ओपननेस म्हणा, किंवा मला प्रत्येक गोष्ट माझी मनासारखी त्यांनी केली आहे. आणि यांचा स्वभाव? समजूतदार आहे, मनमिळावू आहे, मिक्स होण्याचा जो एक स्वभाव जो आहे, म्हणजे ॲडॅप्टेबल जे आपण म्हणतो, तो असल्यामुळे कुठे जरी गेले तरी लगेच ॲडजस्ट होते. आता तुम्ही हा जो परिवार आमचा जो बघताय थोड्याच दिवसातला, इट इज ओनली बिकॉज ऑफ हर. अरे वा, म्हणजे जेव्हा आम्हाला कळालं की होम मिनिस्टरमधले आधीश सर येत आहे आणि जेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं, तिच्याबरोबर परप्रांतीय असून सुद्धा त्यांनी तेवढ्याच उत्साहाने भाग घेतला आणि त्यांच्यामुळे हा प्रोग्राम सक्सेसफुल झाला. थँक्यू. मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगाल? माझा मुलगा हा जेव्हा लहान होता, हा मसालेदार किस्सा आहे? वाक्याची अदलाबदल झाली या बाळा. तर तो अगदी लहान होता, 6-7 महिन्यांचा होता. कुठला तरी सण साजरा करून नाशिकहून आम्ही मुंबईला चाललो होतो आणि ट्रेनमध्ये त्यावेळी मला रिझर्वेशन मिळालं नाही. त्यामुळे एवढी गर्दी ट्रेनमध्ये चढायला, तर मी मुलाला घेऊन चढले ट्रेनमध्ये आणि हे खालीच
माझ्याकडे मोबाईल नाही, बॅग नाही, काहीच नाही. तर आता काय करणार मी, कोणाला ओळखत नाही, यांना कॉन्टॅक्ट कसा करणार. नंतर मग मला अगदी रडू यायला लागलं, आता काय करू मी. मग बाकीच्या लोकांशी बोलले वगैरे, ते म्हणले की ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, इगतपुरीला उतरा, तिथे बघा काय ॲडजस्ट होते का. मग मी त्याला घेऊन इगतपुरीला उतरले. तिथून स्टेशन मॅनेजरचा फोन घेतला आणि ह्यांना फोन केला. तर हे म्हणे मी स्टेशनवर आहे, तुला शोधतोय म्हणे, तू कुठे गेलीस. मी ह्या इम्प्रेशनमध्ये होतो की हे लोक खाली आहे म्हणून मी पण खालीच राहिलो. नंतर कळालं हे लोक ऑलरेडी चढलेले आणि हे ट्रेननी गेले आणि ट्रेननी गेले निगतपुरीला तुम्ही गेले. सांगायचं ना की मुंबईला नाही न्यायचंय तुला. काय खुश झाले होते बघा, तुम्ही फोन केला म्हणून. हो, म्हणून परत आला, म्हणून नाहीतर सुटका झाली होती. गंमत करतो. पण आता या ठिकाणी पहिल्या खेळात 1 मिनिटामध्ये सगळ्या चिठ्ठ्या शोधून ती चांदीची अन्नपूर्णा मिळणार का बघूया. चायनीज पंखा. वेळ सुरू झाली. तुळशी माळ गळा. तुळशी माळ गळा. तुळशी माळ गळा. 20 सेकंद झालेली आहेत. 20 सेकंद. बदका बदका नाच रे, हा तुझी पिल्ल 3 रे. अरे हळू 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 हळू. 40 सेकंद झालेली आहेत. 20 सेकंद राहिली. स्टडी टेबल. हळू हळू. 10 9 8 7 6 4 सेकंद शिल्लक असताना तुम्ही पोहोचलेले आहात. अभिनंदन. थँक्यू. पहिली चिठ्ठी मिळाली आणि त्यामुळे तुम्हाला हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. दुसरी चिठ्ठी शोधली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. तिसरी चिठ्ठी, चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे भेटवस्तू. सासूबाई. हेलो. हाँ हेलो. इस की सभी लाइनें रेकॉर्ड होते, काळजी करू नका. बरं मला सांगा, काय सांगणार सुनेबद्दल. चांगली आहे, मनमिळावी आहे, सगळ्यांना आपलेस करणारी. मुलाला काय सल्ला देणार. मी नाही सल्ला वगैरे काही नाही देत. नको बाबा ते आणि कुठे काय. जावयाबद्दल सांगा. नाही, खूपच जावई म्हणजे आम्हाला मुलासारखाच आहे. खूप आमचं पण म्हणजे आल्यानंतर खूप काळजी घेता आणि खूपच म्हणजे असं ते समजून नाही देते का हे सासू सासरे आहे आमचं हे म्हणून. असं खूपच त्यांच्या जसं त्यांच्या आई वडिलांसारखंच आम्हाला पण हे करतात. या नणंदबाई नणंदबाई, का. हो. हां बोला. मनमिळावू आहे, सगळ्यांना आपलंसं करून घेतात आणि आम्ही म्हणजे ननंद भाऊजाईपेक्षा आमचं मैत्रिणीचं जास्त नातं आहे किंवा बहिणी जशा असतात तसंच आमचं नातं आहे. त्याच्यामुळे बेस्ट आहे आमची बहिणी. रेखा बहुत ही हेल्पफुल है, काइंड हार्टेड और सबसे घुल मिल जाती है तुरंत. और हम हमेशा किसी भी पार्टी में जाते हैं, अलग अलग खाना खाते हैं, ये अपनी फैमिली को एक साथ लेके चलती है. कहीं पर भी हो, घर हो बाहर हो, हमेशा साथ साथ रहती है. मैं तो ये कहूँगी कि सुपर वुमन है. मैंने इसको जब भी देखा है हमेशा एवर रेडी हर चीज के लिए और हर समय हंसता हुआ मुंह रहता है. उसका देख के पूरा दिन अच्छा जाता है. बोल, तू बोलतोय. बोल ना बोल. मसालेदार किस्सा बोल. मला मम्मी आणि पप्पा दोघंही मला म्हणजे काही पण करायचं असेल मला खूप सपोर्ट करता. म्हणजे कोणता पण काही पण कुठे पण पार्टिसिपेट करायचं असेल, कोणता पण स्पोर्ट्स खेळायचा असेल, काही पण सगळ्या ह्याच्यात खूप सपोर्ट करता. बरं आता आम्ही कलकत्त्यात आलेले आहोत. कलकत्त्यात आल्यानंतर कलकत्त्यातली अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आवडली. दुर्गापूजा. दुर्गापूजा खूप मोठा उत्सव असतो. इथला म्हणजे एकदम मोठा म्हणजे उत्सव. महाराष्ट्रात जसा गणपतीचा आपला जो उत्सव होतो जेवढ्या लार्ज स्केलमध्ये, पंडाल म्हणा किंवा त्यांचं डेकोरेशन म्हणा, म्हणजे दुर्गापूजाचं जे डेकोरेशन किंवा जे पंडाल जे आहे, लोकांमध्ये क्रिएटिव्हिटी फार आहे इथे. हां, खूप क्रिएटिव्ह आणि थीम्स अगदी क्रिएटिव्ह असतात. कधी न बघितल्यासारख्या थीम्स इथे बघायला मिळतात आणि त्यावेळेस वाटतं खरंच की आई जागृत झाली आहे, म्हणजे देवी मा जागृत झाली आहे. तर खूप छान वाटतं. या दोघांच्याही आणि सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना दुर्गा मातेच्या चरणी. आणि आता या ठिकाणी या खेळात काय होणार बघूया.
अभिनंदन, हे पहिलं बक्षीस मिळालं. अभिनंदन. पुढचं चित्र तुम्ही काढा. दहा, 9, बोलू नका, 8, 7, 6. हो, ऍक्टिंग नाही. हे काय होतं? अभिनंदन. चला, हे बक्षीस मिळालं. तुम्ही काढायचं आता. खूप सोपं चित्र दिलं असं नाही वाटत तुम्हाला? खूपच सोपं. खूप सोपं होतं. तुम्हाला कठीण होतं? तिच्यासाठी सोपं होतं. का सांगा? मी माहेराहून आलोय ना. अभिनंदन, अभिनंदन. सॅव्हलॉनकडून तुम्हाला ही भेटवस्तू. अभिनंदन. मला सांगा, इतकं सगळं भरभरून बोलले, पण जे बोलू शकत नाही ना ते लिहून दिलंय काही जणांनी. ज्याला तक्रारी म्हणतात. फार चिडचिड करता. आप अपने सहेली को खाने पे नहीं बुलाती है घर पे. नहीं, बहुत दिनों से प्लान चल रहा है. सिर्फ प्लान ही चल रहा है, वही लिखा है. छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही डिस्टर्ब होता. खरंय. रेखा बहुत घमंडी है. ये फर्स्ट टाइम देख सुना. अपने मोबाइल में रहती है. स्टेटस अपडेट्स. कलकत्ता के जितने मेकअप शॉप हैं उसमें से 80% मेकअप आप यूज करती हैं. उगाच बोलवलं याला. अपने पति को किसी भी पार्टी में अकेला नहीं छोड़ती है. यार, इतने सब हसीन बैठी हुई है, पता नहीं कहाँ फिसल जाए. 25-30 लड़कियां देखी है. काय हो, का सोडत नाहीत? आज कळालं मला. तुमच्या अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. त्यांनी थोडासा रागावरती ऑलरेडी कंट्रोल केला आहे. आणखी करावा. अजून करावा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. अजून तसं ही इज परफेक्ट. तुमच्या अपेक्षा काय? काही नाही, जी आहे तशीच व्यवस्थित आहे, एकदम परफेक्ट. काही चेंज करायची गरज नाही. ना, बायको नाही चेंज करायला सांगा. स्वभाव तुम्ही म्हणजे फारच मनावर घेताय. आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणणार? नातेवाईक, मित्र किंवा आपले जेवढे रिलेटिव्ज आहे, चुकून कधी कुठल्या डिस्कशनमध्ये किंवा कुठल्या समारंभामध्ये चुकून कोणाला काही हर्ट झाला असेल किंवा काही बोललो गेला असेल किंवा कोणाला वाईट वाटलं असेल तर त्याच्याबद्दल सॉरी. तुम्ही? मी माझ्या आईवडिलांची क्षमा मागू इच्छिते. कारण की जेव्हा आपण आईवडील होतो तेव्हाच कळतं की आपले आईवडील काय कष्टातून किंवा काय फेजमधून गेले आहात. आज आपणही तेच करतोय. सो सॉरी मम्मी आणि पप्पा. बरं, आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी.
या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.